नमस्कार मित्रांनो, आज 9 सप्टेंबर बुलढाणा जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याबाबतचे सकाळचे अपडेट आलेले आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील धरणामध्ये किती पाणीसाठा आहे, तसेच किती क्युसेक्सने धरणामधून विसर्ग करण्यात येत आहे हे देखील पाहूयात। त्याआधी आपण महाराष्ट्र डॅम्स इन्फॉर्मेशन हे मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट आपल्याला लवकरात लवकर मिळतील। बुलढाणा जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा खालीलप्रमाणे: 1. नळगंगा प्रकल्प सद्यस्थितीला 80.18% इतका भरलेला आहे। 2. खडकपूर्णा प्रकल्प 94.41% इतका भरलेला आहे। खडकपूर्णा प्रकल्पाचे 3 गेट 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून 153.10 क्युमेक्सने नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे। 3. पेनटाकळी प्रकल्प सद्यस्थितीला 90.35% इतका भरलेला आहे। पेनटाकळी प्रकल्पाचे 2 गेट 10 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून 20.60 क्युमेक्सने नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे। 4. ज्ञानगंगा प्रकल्पातील पाणीसाठा सद्यस्थितीला 89.66% इतका आहे। 5. पलडक प्रकल्प 100% इतका भरलेला आहे। पलडक प्रकल्पाचा सांडवा 9 सेंटीमीटरने आणि 24.25 क्युमेक्सने नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे। 6. मस प्रकल्पातील पाणीसाठा 100% इतका आहे। मस प्रकल्पाचा सांडवा 20 सेंटीमीटरने आणि 16.20 क्युमेक्सने नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे। 7. कुऱ्हाडी प्रकल्पातील पाणीसाठा सद्यस्थितीला 37.96% इतका आहे। 8. मन प्रकल्पातील पाणीसाठा 87.46% इतका आहे। 9. तोरणा प्रकल्पातील पाणीसाठा 83.02% इतका आहे। 10. उतावळी प्रकल्पातील पाणीसाठा 100% इतका असून उतावळी प्रकल्पाचा सांडवा 6 सेंटीमीटरने आणि 10.58 क्युमेक्सने नदीमध्ये विसर्ग करण्यात येत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील धरणविषयक अपडेट माहिती पाहण्यासाठी आपण महाराष्ट्र डॅम्स इन्फॉर्मेशन हे मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट लवकरात लवकर आपणास मिळेल। धन्यवाद।